नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत। आता आपण नवी मुंबईच्या जुईनगर सेक्टर 23 मध्ये आलेलो आहोत आणि इथे आज नागरी सेवा सुविधा शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ब प्रभाग समितीचे माजी सदस्य विजय साळे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधत इथे मोठ्या प्रमाणात नागरिकांसाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। कॅम्प जो आम्ही भरवलाय हा वाढदिवसानिमित्ताने भरवलाय, पण माझ्या ऑफिसला 365 दिवस कॅम्प असतो। जर कुठे आम्ही बाहेर नाही गेलो तर आम्ही ह्या ऑफिसमध्ये नागरिकांच्या सेवा सुविधेतच काम करतो। नागरिकांना सुविधा देत असताना नागरिक त्यांचे जे प्रश्न आहेत, आमच्या बाहेर तुम्ही बघितलं असेल सूचना बॉक्स ठेवलेला आहे आणि आज त्या सूचना बॉक्स जे काही त्यामध्ये लोकांनी आपल्या सूचना, निवेदन, समस्या ज्या काय टाकल्या त्याच प्रकारे ते इथे येत असतात आणि त्या सूचना, निवेदन आम्ही त्यांच्या समस्या सोडवत असतो। समस्या सोडवत असताना आणि हे ह्या प्रकारचं काम करत असताना काय होतं, आज आम्ही आधार कार्डचं शिबिर लावलं तर आधार कार्डचे नंबर वाटप करत असताना जवळपास एक 600च्या जवळपास आम्ही नंबर दिले गेले, म्हणजे अशा वेगवेगळ्या टोटल 800च्या जवळपास सगळे नंबर दिले। पण या कॅम्पमध्ये 100% सगळ्यांचं काम करण्याचा आम्ही मानस दाखवला आहे। पण काय होतं, काम करत असताना कुठेतरी ही चूकभूल होत असते, आमच्याकडून कुठल्या गोष्टींची पूर्तता राहून जात असते। त्या आपल्या माध्यमातून आम्ही नागरिकांना सांगू इच्छितो की आज आम्ही जी क्षमा मागतो, आपण पुन्हा पुढच्या वेळेस खूप मोठा कॅम्प भरू। आज आपण हा 9 वाजल्यापासून कॅम्प भरवला, आज हा 4 वाजेपर्यंत कॅम्प चालू आहे। तुम्ही बघितलं असेल की नागरिक 800 लोकांचं एका दिवसात संपूर्ण काम करणं हे शक्य होत नाही, तरीही सुद्धा आपले जे व्हॉलंटियर आहेत, आपले जे कार्यकर्ते आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होते आणि सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे। पण हा जरा आजच्या कॅम्पचा विषय आणि आपण शाळेच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल तर काय होतं, ज्यांच्या शाळा आहेत, जे शाळेचे मालक आहेत, त्यांचा माझ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात राग आहे, कारण का मी त्यांच्या नेहमी विरुद्ध भूमिका घेत असतो। तर माझं आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की आमची भूमिका शाळेला नाही आहे, शाळेच्या मध्ये जे बसून चुकीचे विचार करतायत ना, त्या चुकीच्या विचारांना आमचा विरोध आहे। तुम्ही बघितलं असेल की पुस्तकं शाळेतून घ्यावी मान्य, नोटबुक शाळेतून घ्यावं हे आम्हाला अमान्य आहे ना। तर आम्हाला एवढंच सांगायचं की शाळेने पण काही भूमिका समजल्या पाहिजे, त्यांनी पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे। आपण सगळी एकत्र बसून जोपर्यंत कुठल्याही प्रश्नाचा तोडगा काढणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला काहीतरी वेगळं माहिती सांगतील किंवा मला शाळेबद्दल वेगळं सांगतील, त्यापेक्षा चांगलं काय की बसून आपण एक तोडगा काढू जेणेकरून नागरिकांना न्याय मिळेल। त्यानंतर आपली ही चालू असलेली कामं असतील सरकारी वगैरे, ह्या सरकारी कामांचं कसं होतं की त्या कामामध्ये व्यवस्थितरित्या काम झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही वारंवार आयुक्त साहेब असतील, सिडको असतील किंवा MIDC असेल, त्या सगळीकडे पाठपुरावा करत असतो। नंतर उरले काही शासकीय यंत्रणा असतील किंवा राज्य शासकीय यंत्रणा असतील किंवा खाजगी यंत्रणा, ह्या सगळ्याच्या इथून काम करत असताना काही ठिकाणी काय होतं, काय अरोगंट लोक असतात, काम होत नाही पटकरून, तिथे आवाज चढवायला लागतो, वेगळ्या पद्धतीने मार्ग काढून बोलायला लागतं। पण त्यावेळी तिथे लोकांना वाटतं काय की दादागिरी हा प्रकार असा होतो किंवा काय होतं, प्रत्येक ठिकाणी सौम्य भाषेत काम करून होणार नाही आणि ती आपली भूमिका पण नाही। आपली भूमिका एकच आहे की नागरिकांची कामं झाली पाहिजे। आपण ज्या कामासाठी आपल्याला तिथे नागरिकांनी सांगितलं आहे ते काम नाही होत असेल आणि दुसऱ्याच कामाला जर लोक फाटा देत असतील तर ती कामं कशी करून घ्यायची ही आपल्याला समजलं पाहिजे आणि नागरिकांची कामं ही आपल्या इथून 100% झालीच पाहिजे, ह्यासाठी आम्ही आग्रही राहत असतो नेहमीच। आणि ह्या सगळी कामं बघा करत असताना कोणाचा रुसवा फुसवा होत राहणार आहे आणि म्हणतात ना, मोर्चा काढण्यापेक्षा एकत्र मिळून चांगल्या विचारांची लोक ती लाख असण्यापेक्षा कमी असतील तरी पण चालतील, पण ती चांगल्या विचारांची लोक, चांगल्या आचारांची लोक आपल्या बरोबर असतील तर हे काम नेहमीच होत राहतं। आणि मला असं वाटतं की ही जुईनगरची असो की जुईनगरच्या बाहेरची असो की आमची पालक संघटना असो, आज ही पालक संघटनेमध्ये जवळपास कित्येक हजार पालक आहेत, ही चांगल्या विचारांची लोक आमच्या बरोबर आहेत ना, त्यामुळे चांगलं काम होत असतं। आणि खरंच सांगू तुम्हाला, एक प्रिंट मीडिया आणि आपली मीडिया जी आहे त्या माध्यमातून ही आम्ही तर काम करतो, पण ते माध्यम आपलं आहे की आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत ते काम पोहोचतं। तर आजच्या दिवशी खरंच आपल्या मीडियाचं सुद्धा मी आभार मानतो की आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगल्या प्रकारचं हे काम पोहोचतंय। निश्चितच, कारण जेव्हा जिथे जनसमूह एकत्र होतो किंवा माणसं जिथे गोळा होतात तिथे वेगवेगळ्या समस्या थोड्या बहु प्रमाणात येतच असतात काम करताना। जसं म्हणालात की तुम्ही जशी माणसं असतील त्यांच्या वेगवेगळे समस्या असतात, प्रश्न असतात आणि त्या प्रकारे ते वरच्या स्तरावर जाऊन त्या सोडवाव्या लागतात। पण एकंदरीतच पाहायला गेलं इथे तर नागरिकांचा जो पाठिंबा आहे तुमच्यासाठी तो खूप चांगला आहे, नागरिकांचं प्रेम खूप आहे तुमच्यावर आणि मला वाटतं म्हणूनच दरवर्षी असो आणि तुम्ही म्हणाल 365 दिवस, हे एक दिवसाचं निमित्त नाही तर 365 दिवस सुरू असतं। तर या नागरिकांच्या प्रेमाबद्दल किंवा त्यांच्या पाठिंब्याबद्दल काय म्हणाल?
काय असतं माहिती आहे, ज्येष्ठ नागरिकांना मी त्यांचा मुलासारखा वाटतो, त्यामुळे माझी चूक असेल तेव्हा ते सांगून देतात की म्हणजे ही चूक झाली, ही सुधारा. किंवा त्यापेक्षा माझ्या वयोगटातली लोक आहेत ती नेहमी आमच्या बरोबर असतात. मागे पाणी प्रश्न होता, पाणी प्रश्नामध्ये जुईनगरच्या लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता की माने आयुक्तांना पण ही दखल घ्यायला लागली होती. आणि त्यानंतर त्यांनी इथे पाणी सेवा ही सुरळीत करून दिली. त्यानंतर काही ठिकाणी ओसीचा प्रॉब्लेम आहे बिल्डिंगच्या, काही ठिकाणी बिल्डिंगमध्ये म्हणतात ना बिल्डर लोकांनी फसवलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही बघितलं असेल, जर आज लोकांचं प्रेम नसतं तरी सकाळच्या पहरामध्ये 1000 लोक जवळपास येऊन गेली फक्त शुभेच्छा देण्यासाठी, त्यांची कामं करून घेण्यासाठी. संध्याकाळी हाच आकडा जवळपास 3,000 ते 4,000च्या घरात जातो. याचं कारण एवढंच आहे की लोकांचं प्रेम आहे. आणि आपण जर चांगलं काम केलं ना तर तुम्हाला ही पोचपावती ही लोकांच्या प्रेमातूनच मिळते. जसं आमच्या आईवडिलांनी शिकवलं आहे की आपल्यापेक्षा जास्त काम हे जे प्रेम आहे ना आपल्या कामावरती करा. कामावरती प्रेम करत असताना जी नशा असते ना कामाची ती बाकी कशातच नाही आहे. त्यामुळे एक छंद म्हणा किंवा आवड म्हणा, लोकांचं प्रेम मिळवणं ही आवड आहे आणि त्यांचं काम करून देणं हा माझा छंद आहे. निश्चितच. आणि मला वाटतं हा आईवडिलांनी जो चालवलेला जो पूर्ण वसा आहे तो यांनी घेतलेला आहे. आणि मला वाटतं खूप चांगल्या प्रमाणात हे सगळं काम सुरू आहे. तुम्हाला सगळ्या तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मला हे आता ह्या पूर्ण ह्या सब कार्यक्रम पाहिला किंवा शिबिर पाहिलं आणि एवढी मोठी गर्दी पाहिली आणि ज्या सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत त्या अतिशय व्यवस्थितपणे, आणि जसं सरांनी सांगितलं की आजचा एक दिवस नाही तर 365 दिवस कोणत्याही समस्या असल्यात, कारण एका दिवसात एवढ्या जणांची कामं करणं शक्य नाही, तर आजचा दिवस तर औचित्य साधत पुढे 365 दिवस हे काम सुरूच असतं. म्हणजे अशा पद्धतीनं जो हा वसा आहे, म्हणजे कोणी सर जे करतायत काम ते निरंतर करतायतच आहेत, पण त्यातले आणखीन काही जी तरुण मुलं आहेत त्यांनी सुद्धा हा वसा घेतला त्यांच्याकडनं, जसं त्यांनी त्यांच्या आईवडिलांकडनं घेतला, त्यांची मुलं पुढे घेतील. पण इतरही या परिसरातले तरुण आहेत त्यांनी सुद्धा हा वसा जर पुढे चालवला तर निश्चितच आणखीन मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्याचा फायदा होईल. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजसाठी कॅमेरामन अमोल राणेंसह मी सुषमा जाधव.